हॅलो, नमस्कार सोपान सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार सर, मी खूप छान आहे सर. येस, ग्रेट. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिलात फीडबॅक देण्यासाठी. नुकताच तुमचा 21 डेज किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे आणि त्याबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं होतं की ह्या किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राममधून तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये काय काय चेंजेस झाले, तुमच्या हेल्थमध्ये काय काय चेंजेस झाले. आणि आम्हाला फार आवडलं की तुम्ही किचन ट्रान्सफॉर्मेशन कोर्सला नॉर्मली भरपूर सारे लेडीज ॲडमिशन घेतात, बट तुम्ही एवढं मनापासून ॲडमिशन घेतलं, तुम्ही सगळे सेशन्स फॉलो केले आणि मी तर खूप उत्सुक आहे तुमचे रिझल्ट जाणून घेण्याबद्दल. तर मला थोडं तुमच्याबद्दल सांगा सर. म्हणजे तुम्ही काय करता, तुमचं थोडं डिटेल सांगितली, तुमचं कामाचं स्वरूप काय, तर बरं राहील. येस सर. माझं नाव डॉक्टर सोपान पानजाडे आहे. माझं DNYS झालेलं आहे आणि मी इलेक्ट्रिकल आहे. पुणे महावितरण येथे नोकरी करतोय आणि मी एक फायनान्शियल ॲडवायझर आहे. स्टॉक मार्केटमध्ये ॲडवाईस देतो आणि एज्युकेशन पण सर स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेट करतो. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही स्वतः जॉब पण करताय, तुम्ही DNYS केले म्हणजे डॉक्टर पण आहात आणि त्याचसोबत तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर पण आहात. ग्रेट ग्रेट, भरपूर सारे रोल्स निभावताय तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स जॉईन केला त्यावेळेस म्हणजे कोणत्या कारणासाठी, कोणत्या हेल्थ इश्यूसाठी तुम्ही हा कोर्स जॉईन केला होता, समजेल का? येस सर. माझं वजन वाढलं होतं. म्हणजे वजन वाढल्यामुळे मी बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीनं डाएट केले होते, काही आयुर्वेदिक प्रोडक्ट खाल्ले होते, परंतु ते तेवढ्या पुरतं वजन कमी किती व्हायचं. किती वजन झालं होतं तुमचं ज्यावेळेस तुम्ही हा प्रोग्राम जॉईन केला? माझं सर 94 किलो वेट होतं सर. हो, हो, 94 किलो वजन होतं. ग्रेट ग्रेट. 94 किलो वेट होतं आणि हा 21 डेजचा प्रोग्राम मी आणि माझे मिसेसनी सोबत केलाय. तर याचा फरक असा झाला की माझ्या वेटमध्ये पण फरक पडलाय आणि जे चुकीच्या सवयी होत्या घरामध्ये, नाही का, मीठ झालं, चुकीचं ऑइल्स झालं, म्हणजे चुकीच्या पद्धती, नाही का, तर त्या तुमच्या सेशनमुळं त्या चुकीचे गैरसमज आमचे दूर झाले. आम्ही पहिले चहा वगैरे प्यायचो, ते या 21 डेजच्या कोर्समुळे आमच्या घरातला पूर्णपणे चहा बंद झाला किती कायमस्वरूपी. किती चहा व्हायचा तुमचा? दिवसाला 3-4 कप तर सर ॲव्हरेजली व्हायचे सर. बापरे. म्हणजे चहा टोटली बंद झाला तुमचा संपूर्ण कुटुंबाचा. हो. अजून काय काय बदल केले तुम्ही? माझं वेट कमी झालं आणि वेट कमी झाल्यामुळं मी टोटल किती किलो कमी झालं तुमचं? साधारण माझं 13-14 किलो वेट कमी झालं सर. हम्म. हा, आणि 21 डेच्या सेशनमध्ये एक एक्सरसाइजचं सेशन आहे सर, की एक्सरसाइज का करायला पाहिजेत, कारण आपलं ज्यावेळेस व्हाय क्लिअर होतं ना, हा. व्हाय आणि हाऊ, तर ते व्हिजनच क्लिअर होतं. मग मी ते तुमच्या एक्सरसाइजच्या सेशनमध्ये मी एवढं खतरनाक इम्प्लिमेंटेशन केलं. तर एक्सरसाइज करून माझं 13 ते 14 किलो वेट कमी केलं, सोबत डाएट पण केला. टोटल आणि हे 14 किलो कमी करण्यासाठी आता रिव्ह्यू आपण शूट करतोय. रिव्ह्यू तर आपण फार उशिरा शूट करतोय. कोर्स होऊन मला वाटतंय खूप दिवस झाले, पण टोटल किती दिवसाचा कालावधी लागला तुम्हाला 14 किलो कमी करण्यासाठी? म्हणजे किती दिवस लागले? हॅलो. हॅलो. आवाज गेला होता का काही? मीच बाहेर पडलो होतो, काहीतरी प्रॉब्लेम. रेकॉर्डिंग झालं का पण? रेकॉर्डिंग झालं, ते एडिटिंग मध्ये होऊन जाईल कवर. बघा ना एक वेळा तरी, कारण मला ते ऑप्शन लेट आलं होतं, म्हणजे दिसलंच नाही. आता तुम्ही ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस ऑप्शन आलं. नाही नाही नाही. मी प्रश्न हा विचारला तो रिपीट करतो. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस आहे ना आता. हां. त्यामुळे होऊन जाईल, ते एडिटिंग मध्ये कट होऊन जाईल. सो मी प्रश्न हा विचारला होता किती दिवस लागले. सो तुम्हाला सर किती दिवस लागले 14 किलो कमी करण्यासाठी? साधारण सर मला 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागला याच्यामध्ये 14 किलो वेट कमी करण्यामध्ये. हम्म. आणि ते माझं तुमचं एक सेशन होतं, त्याच्यामध्ये एक्सरसाइज आहे ना, व्हाय आणि हाऊ, म्हणजे हम्म. का करायचं आणि कसं करायचं, त्याची म्हणजे ट्रेनिंगचे टाईप काय, म्हणजे काय एक्सरसाइजचे वेगवेगळे ट्रेनिंगमध्ये काय काय टाईप आहे. तर मी ते 100% फॉलो केलं आणि माझं 2 ते 2.5 महिन्यामध्ये 14 kg वेट कमी झालंय. आणि त्याचा मला बेनिफिट असा झाला की मी कळसुबाईचा जो शिखर आहे महाराष्ट्राचा, माउंट एव्हरेस्ट, हम्म. 12,000 फूट जाणे आणि येणे
की आम्ही आमच्या टीम सोबत जाऊन मी सगळ्यात नवीन असताना किंवा फर्स्ट टाइम गेलेलो असताना सर्वांच्या आधी टॉपला गेलो होतो. क्या म्हणजे बात. स्टॅमिना, तुमचं वय किती आहे सर? वय किती आहे? माझं सर आता 43 रनिंग आहे सर. परंतु मला बरेच जण म्हणतात आता तुम्ही 22-23 वर्षाचे दिसता सर, कारण तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहे ना अशा 22-23 वर्षाच्या तरुणासारख्याच आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. ग्रेट ग्रेट, खूप छान. म्हणजे आम्ही जे सांगतो की तुम्ही 10 वर्ष तरुण होऊ शकता जर तुम्ही तुमच्या फिटनेसवर काम केलं तर ह्याचं एक तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात. ग्रेट ग्रेट, ऐकून फार आनंद झाला तुमच्या फिटनेस बद्दल. म्हणजे तुम्हाला कोणते आजार नव्हते, फक्त आजार होऊ नये म्हणून तुम्ही कुठेतरी हा कोर्स केला होता. आणि कुटुंबाची एक काळजी आहे तुम्हाला, कुटुंबामध्ये बदल घडावा, पुढे जाऊन देखील त्यांना देखील समस्या येऊ नये. जसं तुम्ही सांगत होता की 4-4 वेळा चहा होत होता आणि तो बंद झालाय. अजून कोणत्या गोष्टी बंद झाल्या सर हा कोर्स केल्यानंतर? आम्ही बिस्किट खायचो सर. हम्म. त्या एका सेशनमध्ये तुमच्या ते बिस्किटाचं सेशन होतं की एवढं 300-400 टेम्परेचरवरती ते त्याला बनवतात. त्याच्यामध्ये पाम ऑइल टाकतात, मैदा टाकतात है ना, आणि ते त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे बिस्किट, पण त्याच्यामध्ये प्रमाण किती असतं म्हणजे ते मिथ जे गैरसमज होते ते क्लिअर झाले. म्हणजे हेल्दी बिस्किट, शॉपिंग करायला सुरुवात केली म्हणजे हा, तुम्ही. हेल्दी शॉपिंग करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते लेबल रीड करायला, न्यूट्रिशन व्हॅल्यू, प्रोडक्टमध्ये लेबल कसे वाचायचे, कारण मार्केटमध्ये कसं फसवतात आपल्याला आहे ना, कळत न कळत. म्हणजे ते लेबल जर वाचल्यामुळे आता बऱ्याच अडचणी सॉल्व्ह झाल्या सर. काय काय प्रोडक्ट आपल्याला खरेदी करायचे म्हणून शॉपिंग करताना ते पण खूप एकदम व्हॅल्युएबल सेशन होतं नाही का. म्हणजे आणि चहा कॉफीचे तोटे काय आहेत, हम्म. हा, हे आमचे चहा कॉफी मी बंद करून टाकलं सर, सगळ्या क्या गोष्टी. बात आहे, क्या बात आहे. मला एक समजेल का की तुम्ही हिलिंग ह्युमन मध्ये आला नसतात आणि ह्या न्यूट्रिशन कोर्स मध्ये जर आला नसतात तर काय झालं असतं म्हणजे? इथं जर आलो नसतं ना सर, जे चालू आहे चुकीच्या सवयी तेच चालू झाल्या असत्या. आता आयुष्यमान नक्कीच कमी झालं असतं. आता ऑइल कमी वापरायला सांगितलं तुम्ही, सॉल्ट कमी वापरायला सांगितलं. त्याच्यात एक्सरसाइज जर मी केली नसती, मी आता 45-46-50चा लवकरात लवकर दिसलो असतो. माझे ऑर्गन वीक झाले असते है ना, म्हणजे आता ऑर्गनची इंटेन्सिटी वाढली, चेहऱ्यावरती ग्लो आला. ग्रेट तर ग्रेट. इथं आलो नसतं नक्कीच आयुष्यमान कमी झालं असतं. कदाचित आजार लवकर झाले असते. हम्म. तुम्ही फायनान्शियल ऍडवायझर आहात आणि तुम्हाला म्हणजे फायनान्सचं मिसमॅनेजमेंट झालं नक्की असतं की हेल्थवर पैसे जास्त इन्व्हेस्ट करावे लागले असते तुम्हाला. हो सर, म्हणजे खूप फायदा झाला. आणि मी तर प्रत्येकाला सांगेल की हा कोर्स सहकुटुंब प्रत्येकाने करावा, कारण आपल्या आजाराची सुरुवात किचन पासूनच होते. हम्म. म्हणजे आजाराचं मूळ किचनच आहे. किचन मधनं जर चांगले फूड बनले, डाएट फूड बनलेत, हेल्दी फूड बनलेत, तर नक्कीच आपण हेल्दी राहू, फिट राहू है ना. तुम्हाला आम्ही ज्या रेसिपी सांगतो सर, हा, तुम्ही यातल्या बऱ्याचशा रेसिपी ट्राय केल्या, रेसिपी बद्दल काय मत आहे तुमचं सर? रेसिपी पण खूप चांगल्या आहेत सर. ओट दही तडका, त्यानंतर ते हुंजाटी, ते सूप्स आहेत, पंपकिन सूप्स, खूप जबरदस्त आहेत आणि चव पण खूप चांगली आहे. म्हणजे असं म्हणजे डाएट अजिबात टेस्टी वाटत खात नाही. खात तुम्ही वजन कमी केलं. हो हो, म्हणजे असं आपण डाएट करतो असं काही अजिबात वाटत नाही. आणि खूप सुंदर रेसिपी आहेत आणि मला तर खूप आवडलेल्या आहेत. त्यातल्या म्हणजे सगळ्याच रेसिपी आवडलेल्या आहेत सर. ग्रेट ते ग्रेट. वापरल्यासारखं वाटत नाही. खूप छान, खूप छान. मला तुम्ही हा व्हिडिओ दिलात, हा व्हिडिओ आम्ही जर आमच्या चॅनलवर अपलोड केला, ह्याच्यामुळे काही लोकांना प्रेरणा मिळेल, तर तुमची काही हरकत नाही ना सर? नाही, नक्कीच सर, तुम्ही अपलोड करा. कदाचित माझ्या एखाद्या वाक्यामधनं कुणाचं आयुष्य ट्रान्सफॉर्म होऊ शकते, त्यांची हेल्थ जर्नी खूप चांगली बनू शकते. तर तुम्ही अपलोड करायला काय अडचण नाही सर, बिनधास्त अपलोड करा. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढलात आणि थँक्यू एवढ्या सर. बिझी तुमच्या वेळातून तुम्ही एवढे 3-3 कामं सांभाळताय, त्यातून वेळ काढून तुम्ही हा आम्हाला फीडबॅक दिला त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू सर.